नमस्कार मंडळी, लाईफ अँड स्पाइस विथ ऋषालीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्तपैकी कुरकुरीत अशी कोल्हापूरची भाकरवडी. तर मंडळी, बनवायला अगदी सोपी आणि खायला तर एकदम मस्त, खूप छान, चवीला एक नंबर लागते आणि हिवाळ्यामध्ये तर असं चमचमीत खाऊ वाटतं. तर ही नक्की तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. तर त्यासाठी साहित्य काय काय लागते ते आपण बघूया. 1 वाटी बेसन घेतले, 1 वाटी मैदा घ्यायचा आहे, समप्रमाणात घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायची अर्धा चमचा, लाल तिखट घ्यायचं 1 चमचा, तुमच्या आवडीनुसार म्हणजे जितकं तुम्ही तिखट खाता तितकं घेऊ शकता. त्यानंतर ओवा घ्यायचा 1 चमचा, हाताने असं चुरडायचा आहे म्हणजे त्याचा वास व्यवस्थित पिठामध्ये येईल. 1 चमचा ओवा टाकायचा आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं ही पिठं आधी. तुम्ही 1.5 वाटी बेसन आणि अर्धा वाटी मैदाही घेऊ शकता किंवा जसं मी घेतलं त्या प्रमाणातही घेऊन करू शकता. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथं 2 चमचे तेल घ्यायचं आहे कडकडीत गरम करून, म्हणजेच तेलाचं मोहन घ्यायचं आहे. तेल जास्त नाही घ्यायचं, 2 चमचे घ्यायचं आहे गरम तेल. व्यवस्थित चमच्यानं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आहे. थोडंसं मिश्रण गार झालं की मग हाताने व्यवस्थित सगळीकडे तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलाच्या अशा कुठं गाठी नाही राहिल्या पाहिजे, व्यवस्थित पीठ असं एकदम स्मूथ झालं पाहिजे. व्यवस्थित पीठ एकसारखं झालं की थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट असा गोळा बनवायचा आहे. घट्ट गोळा बनवायचा आहे का तर तो आपण 20 ते 25 मिनटं ठेवणार आहे रेस्टसाठी. तेव्हा थोडंसं पीठ सैल होईल, मऊ होईल. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही घट्ट पीठ मळायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं. अशा प्रकारे आपण व्यवस्थित गोळा बनवून ठेवायचा आहे. ह्याला 20 ते 25 मिनटं आपण रेस्टला ठेवून द्यायचं आहे झाकून. हा गोळा आपण ठेवून देऊ. तोपर्यंत आपण इथे सारण तयार करून घेऊ. एका बोलमध्ये आपण 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं. त्याच्यामध्ये तीळ टाकायचे. तीळ थोडेसे एकदम असे हलकेसे तव्यावर भाजून घ्या. त्यानंतर आलं आणि लसूण बारीक खिसलेलं घ्यायचं आहे आणि भरपूर अशी फ्रेश एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्या वडीमध्ये कोथिंबीर खूप जास्त टाकली तर छान चव येते. सो जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढं मी कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरलेली. पाव चमचा हळद टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट किती खाता त्यानुसार लाल तिखट टाकायचं आहे. आपण पिठामध्ये सुद्धा तिखट टाकलेलं आहे त्यामुळं त्या अंदाजाने तुम्ही सारणामध्ये तिखट टाका. लाल तिखट टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हिंग टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सारण सगळे जीव झालं पाहिजे. आलं लसूण ओलसर आहे त्यामुळं हे थोडंसं हलकंसं असं ओलसर होतं सारण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले खोबऱ्याला आणि कोथिंबीरीला व्यवस्थित सगळीकडे लागले जातील असं. बघा थोडा थोडा असा ओलसरपणा दिसतोय. अशा प्रकारे आपलं हे सारण तयार आहे. आपण आता वड्या करायला घेऊया. पीठ पुन्हा एकदा 1-2 मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे.
पहिल्यापेक्षा थोडं मऊ झालेलं आहे पीठ. ह्याचे आपण आता 2 गोळे एकसारखे करून घेऊ. आता हे आपण लाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला फक्त थोडासा मैदा लावा, परत नाही लावायला लागत. व्यवस्थित आपण अशी गोल अशी पोळी लाटून घ्यायची याची. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मध्यम अशा जाडीमध्ये आपण व्यवस्थित लाटून घ्यायचे. फक्त सुरुवातीला थोडासा मैदा लावा, परत नाही लागत मैदा त्याला लावायला. तेल वगैरे पण काही लावायची गरज नाही आहे. असं पीठ व्यवस्थित लाटलं जातं. एकसारखं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला तेल लावायचं आहे, जेणेकरून जे सारण आपण त्यात टाकणार आहे ते व्यवस्थित चिटकून राहावं, म्हणून तेल लावायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यावर हे सारण सगळं पसरून ठेवायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे पसरायचं आहे. जी आपण पोळी लाटून घेतली आहे त्याच्या साईडने फक्त एक अर्धा इंच जागा सोडून हे सारण सगळीकडे भरायचं आहे आपल्याला व्यवस्थित. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण सारण भरायचं नाही. व्यवस्थित भरायचं आणि असं हाताने दाबायचं आपण, म्हणजे ते जे तेल लावले आपण पोळीला त्याच्यावरती ते चिकटून बसत. तसंच आपण लाटण्याने पण थोडंसं लाटून घ्यायचं आहे, व्यवस्थित सारण सगळं पोळीला चिकटून राहावं म्हणून. सगळं व्यवस्थित सारण भरलेलं आहे. अर्धा इंच जागा सोडून आपण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अर्धा इंच जागा सोडायचे आणि बाकीच्या पूर्ण मध्यभागी आपण सारण भरलेलं आहे. आता आपण ह्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि रोल कराल तसं थोडंसं हाताने प्रेस करून दाबून असं परत रोल करायचं, म्हणजे सारण एकमेकावर व्यवस्थित चिकटलं जाईल. तळताना त्यातलं सारण बाहेर येऊ नये म्हणून असं थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आहे. व्यवस्थित सगळं भरलंय, व्यवस्थित दाबून आपण रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने असं आपण प्रेस करायचं आहे. साईडच्या कड्या आपण कट करून घेऊया आणि बाकीच्या वड्या आपण कट करून घेऊ. जास्त जाड पण नाही करायच्या आणि जास्त पातळ पण नाही, अशा मीडियम साईजमध्ये वड्या तिरक्या कट करायच्या आहेत, जेणेकरून त्याचा आकार असा तिरका आला पाहिजे. खूप छान दिसतो तो आकार. व्यवस्थित सगळ्या वड्या आपण कट करून घ्यायच्या. बघा किती मस्त दिसत आहेत ना. हिरवीगार कोथिंबीर, तीळ खूप छान दिसते. असे आपण थोडेसे कॉर्नर प्रेस करायचे, जास्त नाही, एकदा हलक्या हाताने, त्याच्यामधलं सारण बाहेर येऊ नये तळताना म्हणून. आपण तीळ घातले ते तेलामध्ये उडतात. अशा प्रकारे आपण दुसरीही पोळी लाटून त्याच्याही वड्या बनवून घेतल्यात.
व्यवस्थित अशा मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतात. बंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवलं तर त्याला वास वगैरे काही येत नाही, चांगल्या राहतात. पण बनवल्या की 2 दिवसात संपून जातील, इतक्या छान होतात चवीला. ही आमच्या कोल्हापूरची स्पेशालिटी आहे भाकरवडी. खूप छान. अशा प्रकारे आपण दोन्ही पोळ्यांच्या ह्या वड्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे तळून घ्यायचे आहेत. इथे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, गरम करायला घ्यायचं आहे तेल. तेल जास्त वापरू नका, कारण सारण ह्याच्यामधलं बाहेर येतं तळताना थोडं थोडं, त्यामुळं थोडं हे तेल खराब होतं. जास्त मग घातलं तर आपल्याला ते यूज नाही करता येणार दुसरं कशाला. सो वड्या तळल्या जातील एवढंच तेल घ्या. तेल गरम झाल्यानंतर अशा एक एक वड्या आपण सोडून त्यात तळून घ्यायचे. मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत, बारीक पण नाही आणि जास्त हाय फ्लेमवर तळू नका, कारण त्या बाहेरून करपून जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच तळायच्या आहेत वड्या. एक साईड भाजून झाली की आपण दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहेत. एक साईड झाली आहे, तर आपण दुसऱ्या साईडला सोडून तळून घेऊ. मस्त अशा खुसखुशीत खूप छान होतात. तळताना इतका छान वास येत असतो, असं वाटतं कधी एकदा मी खाते. खूप छान लागतात. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये असे पदार्थ खूप खाऊ वाटतात. ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागते. आपली पुण्याची जशी स्पेशालिटी आहे भाकरवडी, तशीच ही कोल्हापूरची स्टाईलमधली भाकरवडी आहे, किंवा तिखट मसाला वडीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. अशा प्रकारे सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. एकदम मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत खूप छान. आतूनही भाजल्या जातात, बाहेरूनही व्यवस्थित मीडियम गॅसवर तुम्ही भाजलं असं तर व्यवस्थित भाजल्या जातात. अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या तयार आहेत. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.